नमस्कार मित्रांनो. करिअर इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन्स बद्दल आपण जी चर्चा करत होतो, त्याच्यामध्ये जे 6 प्रकार जे असतात प्रश्नांचे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये जे क्लासिक क्वेश्चन्स होते ते आपण कव्हर केले. त्यानंतर करिअर गोल क्वेश्चन्स आपण कव्हर केले. त्यानंतर आता करिअर कॅरेक्टर क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. बाकीचे कॉम्पिटन्सी क्वेश्चन्स, क्रिएटिव्हिटी क्वेश्चन्स आणि टेक्नॉलॉजी क्वेश्चन्स हे नंतर कव्हर करू. आता हे जे कॅरेक्टर क्वेश्चन्स आहेत, आता हे जे कॅरेक्टर क्वेश्चन्स आहेत ते अतिशय महत्वाचे असतात. कारण कंपनीमध्ये जेव्हा एखाद्या उमेदवाराला किंवा कॅन्डिडेटला सिलेक्शन करायचं असतं, त्यावेळी तो त्या व्यक्तीचा स्किल सेट व्यतिरिक्त कॅरेक्टर कसं हे अतिशय महत्वाचं असतं. कारण त्या कंपनीमध्ये येऊन तो माणूस इतरांबरोबर काम करणार असतो. त्यामुळे काही जे टॉक्सिक प्रकार असतात कॅरेक्टरचे, ते जर आपल्याला अवॉइड करता आले, टाळता आले, तर त्याचा चांगला फायदा कंपनीला होतो. हे HR ला माहिती असतं, इंटरव्ह्यूअरला पण माहिती असतं. जेणेकरून आपल्याला एक टीम प्लेअर, आपल्याला एक मनमिळावू आणि आपल्याला सर्वसमावेशक, सर्वांबरोबर काम करू शकेल असा एक उमेदवार मिळावा, अशी साधारण अपेक्षा असते सर्वांची. म्हणून कॅरेक्टर क्वेश्चन्स हे विचारले जातात. फ्रेशर्ससाठी हे साधारणपणे एवढ्या डिटेलमध्ये कोण जात नाही. पण जेव्हा आपण लिडरशिप रोल्समध्ये जातो, मॅनेजरियल पोझिशन्समध्ये जातो, जेव्हा आपल्याला काम करण्याबरोबरच इतरांकडून काम पण करून घ्यायचं असतं, तेव्हा मात्र कॅरेक्टर क्वेश्चन्स अतिशय महत्वाचे ठरतात. तुम्ही कोण आहात, तुमच्या व्हॅल्यू काय आहेत, तुमचं स्वभाव वैशिष्ट्य काय आहे, तुम्ही कशा प्रकारे विचार करता, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची पद्धत आहे कॅरेक्टर क्वेश्चन्स विचारणं. म्हणजे कॅरेक्टर काही गोष्टी स्पष्टपणे विचारता येत नाहीत, म्हणून त्या प्रश्न थोड्या गुगली टाकून विचारतात. त्यातले काही प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आता अर्थात जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, हे माझे वैयक्तिक अनुभव किंवा निरीक्षण आहेत. ऑब्व्हियसली याची प्रश्नाची उत्तरं तुम्ही स्वतः ठरवायची आहेत, आपण काय द्यायची ती. कारण माझी प्रश्न आणि माझी उत्तरं जरी मला योग्य वाटत असले तरी कदाचित तुम्हाला ते पटणार नाहीत किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं सुचेल, विच इज वेलकम, मोस्ट वेलकम. तुमची उत्तरं जर माझ्यापेक्षा वेगळी असतील, चांगली असतील, तर वेल अँड गुड, खूप चांगलं आहे ते. आपला उद्देश हा आहे की हे जे प्रश्न आहेत त्याचा अर्थ काय होतो आणि त्यांना काय विचारायचं, ऍक्च्युअली त्यांना तुमच्याकडून काय जाणून घ्यायचं, हे जर एकदा आपल्या लक्षात आलं की पुढची उत्तरं आपसूक योग्य रीतीने जातील, योग्य दिशेने देता येतील आपल्याला, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे हाऊ वॉज युअर जर्नी हिअर, म्हणजे तुमची जर्नी आतापर्यंतची कशी आहे. आता हा दुधारी असतो, याचे दोन अर्थ होतात. हाऊ वॉज युअर जर्नी हिअर म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला ज्या दिवशी आलात ते तिथपर्यंत कसे पोहोचलात, हा पण असू शकतो. किंवा या करिअरच्या या स्टेजवर जिथपर्यंत तुम्ही आलेला आहात त्याची ती जर्नी कशी होती, असा पण तो प्रश्न असू शकतो. आता याचं उत्तर दोन्ही बाजूला देताना आपण फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच बोलल्या पाहिजेत. जर समजा तुम्हाला बोलत असेल की इंटरव्ह्यू देण्यासाठी मला ऑफिसला पोहोचताना थोडं ट्रॅफिक जास्त होतं वगैरे वगैरे, इट इज बेसिकली आईस ब्रेकिंग ऑल्सो, कम्युनिकेशन स्टार्टर. त्याचबरोबर त्याची अपेक्षा जर अशी असेल की तुम्ही आता या करिअरच्या स्टेजवर येण्यापर्यंतची जर्नी, प्रवास कसा होता, तर मात्र आपल्याला ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता दाखवावी लागेल सर्वांसाठी, ज्याने आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. आता कृतज्ञता ही सर्वांनाच दाखवली. त्या दिवशी इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्ही कशा आलात या प्रश्नाचं उत्तर देताना सुद्धा, त्याचबरोबर करिअरच्या या स्टेजवर आपण कशा आलो आहोत या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुद्धा कृतज्ञता ही व्यक्त करता आली पाहिजे, केलीच पाहिजे. जेणेकरून बेसिकली आपण असं म्हणतो की माझं जे काय ज्या स्टेजवर मी आता उभा आहे त्या सर्वांच्या मागे माझे पालक, माझे मित्रमंडळी, माझे कलिग, माझे सिनियर, माझे प्रोफेसर्स, माझे शेजारी पाजारी समाज, या सर्वांस बेसिकली आपलं सांगायचं आहे की मी एकटा काही बेसिकली अचीव्ह केलेलं नाहीये. इतरांच्या हेल्पमुळे, मदतीमुळे आणि गायडन्समुळे, मार्गदर्शनामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलोय. बेसिकली एक व्यक्तिमत्वाचा पैलू आपण सांगतोय. बऱ्याच वेळा असं बोललं जातं की मी जे काही केलं ते आय एम अ सेल्फ मेड मॅन. सेल्फ मेड मॅन नावाचा काही प्रकार नसतो. जोपर्यंत तुम्हाला कोणतरी काही मदत करत नाही तोपर्यंत सेल्फ मेड मॅन वगैरे असं काही नसतं. ती एक व्हर्च्युअल रिअलिटी आहे. जर समजा तुम्हाला सांगितलं विश्वनाथन आनंद हे सेल्फ मेड मॅन आहेत, असं ते स्वतः बोलणार नाहीत पण बाकीचे बोलतील. पण तसं नाहीये. त्यांचे पालक, त्यांचे चेसचे इकोसिस्टम, त्यांचे गाईड, त्यांचे मेंटर, त्यांचे लॉजिस्टिक्स वाले, त्यांचे केटरिंग वाले, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे कृतज्ञता ही व्यक्त करता आली पाहिजे. हाऊ वॉज युअर जर्नी हिअर हा एवढेच प्रश्न असतो. येताना माझा प्रवास छान झाला, इथे येताना काही अडचणी नाही, पत्ता लगेच सापडला, असं बोललेलं बरं असतं. कारण जे रडगाणं गाणारी व्यक्ती बेसिकली निगेटिव्ह कॉन्टेशनने आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करू नये, असा एक जनरल एटिकेट आहे. दुसरा प्रश्न असतो याच्यामध्ये कॅरेक्टर क्वेश्चन मध्ये, तुमचा बॉसला माहिती आहे का तुम्ही इकडे आहात, तुमच्या बॉसला काय वाटतं तुम्ही आता कुठे आहात. आता हा प्रश्न तर आपण खोटं बोलतोय का, खरं बोलतोय का, किंवा बॉसला आपण काहीतरी
खोटी माहिती देऊन आलो वगैरे या गोष्टी बेसिकली त्यांना विचारायचं असं आहे की खोटं बोलायला तुम्ही किती लगेच तयार असता, म्हणजे तुम्ही खोटं बोलू शकता का? याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर देताना बेसिकली आपण खोटं बोलतो हे स्पष्टपणे मान्य करणं किंवा सांगणं किंवा सुचवणं हे धोक्याचं ठरू शकतं. आपण खोटं बोललंच नाही पाहिजे. ऍक्च्युली तुम्हाला बॉसला माहिती आहे का, तर तुम्ही काहीतरी डिप्लोमॅटिक आन्सर देऊ शकता. उदाहरणार्थ मी पर्सनल रिझनसाठी रजा काढलेली आहे आणि त्यामुळे मी रजेवर असल्यामुळे मी ते इंटरव्ह्यू लागलो आहे, किंवा मी असं आपल्याला बोलू शकत नाही आपण मी कस्टमर कॉलवर सांगून आलोय, किंवा बॉसला वाटतं की मी ऑफिसमध्येच आहे, मी इकडे इंटरव्ह्यूला आलोय. हे टाळलं पाहिजे. आपण हे केलं पण नाही पाहिजे आणि बोलताना पण टाळलं पाहिजे. कारण आपण जो सुरुवातीला सांगत असू ही क्षुल्लक गोष्टींसाठी पण मी खोटं बोलायला तयार असतो, तर याचा अर्थ इंटिग्रिटी, मोडॅलिटी जो इथिक्स नावाचा प्रकार आहे तिथे आपण मार खातोय, हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आणि सध्याच्या ज्या कलियुगामध्ये बऱ्याच गोष्टी, फॉर एक्झाम्पल आमच्यासारखे सेल्समध्ये काम करताना खोटं बोलायचं आजकाल खूपच बोकाळलेलं आहे. पण मला आठवतं माझा 2005 मध्ये जो पहिला सेल्स मधला बॉस होता, जेव्हा मी बेंगलोरमधून मुंबईला आलो सेल्समध्ये, तेव्हा माझे प्रशांत नावाचे बॉस होते. त्यांनी मला सांगितलं होतं तुझं जर कॅरेक्टर बघितलं तर तू खोटं बोलशील असं वाटत नाही, पण सेल्समध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट सांगायच्या पण नसतात. त्यामुळे त्यांनी मला एक अतिशय मोलाचा सल्ला दिला होता. ही पर्सनल गोष्ट मी तुमच्या शेअर करतोय की इफ यू कॅनॉट लाय, डोंट टेल द ट्रूथ. हे वाक्य मी रिपीट करत नाही, तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी असतात. स्पष्टपणे आपल्याला खोटं बोलू नये शक्यतो, आणि बोलायची वेळ येऊ नये हे पण मान्य करता आलं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहे. आता तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत या प्रश्नाचं उत्तर पण अगेन या प्रश्नाचं उत्तर आपण दुसरं काही जनरिक न देता ज्या कंपनीमध्ये आपण इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहोत त्या कंपनीच्या कोर व्हॅल्यूशी जर आपण अलाइन झालो, त्या कंपनीच्या कोर व्हॅल्यूशी जर आपण अलाइन करून आपण जर आपली कोर व्हॅल्यू सांगितल्या, मी थापा मारा असं म्हणत नाहीये, प्रामाणिकता, हार्डवर्क, सिन्सिअरिटी, टीमवर्क, अप्लाइंग थॉट्स फॉर एक्झाम्पल विप्रोचं होतं, म्हणजे क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, या सगळ्या प्रकार जे आहेत आपले कोर व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कंपनीच्या कोर व्हॅल्यू बरोबर अलाइन करून आपल्याला सांगता आलं तर वेल अँड गुड. आणि जर समजा कोर व्हॅल्यू कंपनीच्या आणि आपण अलाइन होऊ शकत नसेल तर तरी पण ज्या जनरिक व्हॅल्यू आपल्या युनिव्हर्सल आहेत त्या सांगितलेल्या बऱ्या. त्याच्यामध्ये ऑनेस्टी, इंटिग्रिटी, सिन्सिअरिटी, पंक्च्युअलिटी हे जे प्रकार आहे, आणि एफर्ट्स, हार्डवर्किंग नेचर, हे प्रकार बेसिकली बऱ्यापैकी मुद्देसूद होतात आणि सांगता येतात. त्यानंतरचा प्रश्न, व्हॉट आर युअर इंटरेस्ट अँड हॉबीज. आता या हॉबीज आणि इंटरेस्ट मध्ये त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की तू कामाव्यतिरिक्त, एक उमेदवार कामाव्यतिरिक्त बाकीचं पण काय करतो की नुसतं कामच करतो आणि नंतर तुम्हाला बाकीचे अष्टपैलू जे व्यक्तिमत्व आहे तशा प्रकारचा आपला अप्रोच आहे की आपण फक्त कामावर फोकस करतो आणि नंतर काहीच करत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर देताना आपण कंपनीच्या ज्या रोलसाठी आपण आलेलो आहोत त्या रोलची काही संलग्न शोधता येईल का आपल्याला ते बघावं लागेल. समजा जर मी सेल्सच्या रोलसाठी अप्लाय करत असेल तर सेल्सच्या रोलसाठी मला नवीन लोकांना भेटायला आवडत नाहीत, त्यांच्याशी चर्चा करायला आवडते, त्यांना समजून घ्यायला आवडतं, किंवा नवीन भाषा शिकायला आवडतं, किंवा मला प्रवास करायला आवडतो. अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्याशी संलग्न करून सांगू शकतो. आणि समजा तशा नसतील तर ज्या आपले जेन्युइन पॅशन आहेत ते आपण शेअर केल्या पाहिजेत. कारण आपल्याला हे सांगायचं असेल कामाव्यतिरिक्त मी जो बाकीचा वेळ आहे, फावला वेळ, तो माझ्या कुटुंबासमवेत किंवा माझ्या या पॅशन्स आणि हॉबीज फॉलो करण्यासाठी वापरतो, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असू शकतो, तुमच्या पहिल्या जॉब बद्दल सांगा. आता पहिल्या जॉब बद्दल सांगताना तुमचं आपण कामावरची आपली श्रद्धा आणि निष्ठा किती आहे ते कळतं. पहिल्या जॉब बद्दल जर आपण त्याची टिंगलटावाळी केली, खूपच तो पगारच नव्हता, लोकेशन चांगलं नव्हतं, खूप छोटं ऑफिस होतं, बॉसला काही कळतच नव्हतं, कंपनी पण छोटी होती, अशा प्रकार न बोलता त्या पहिल्या जॉब मधून आपण काय शिकू शकलो, पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट, सकारात्मक ज्या गोष्टी घडल्यात आपल्या आयुष्यामध्ये, त्या जॉबने मला मार्केटमध्ये एंट्री दिली, तिथल्या बॉसने मला खूप शिकायला मिळालं. कंपनी छोटी होती परंतु त्यामुळे पूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे एक माझ्या रोल व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी मला शिकायला करायला मिळाल्या. त्यानंतर कंपनी छोटी असल्यामुळे आम्ही टीमवर्क, बॉन्डिंग जे होतं ते खूप छान होतं. अशा प्रकारचे सकारात्मक दृष्टिकोन जर आपण सांगितलं तर समोरच्या व्यक्तीला पण हे कळतं की हा माणूस कुरकुर न करता प्रत्येक याचं बेसिक लॉजिक असं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, करिअरमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा बाहेर सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील असं नाही. मग मनासारख्या गोष्टी होत नसतील तर तुम्ही काय करता, तुमचे रिएक्शन काय असतात हे जाणून घेण्यासाठी हा प्रश्न असतो.
त्यामुळे आपल्या रिॲक्शन्स ह्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत, कारण निगेटिव्ह रिॲक्शन देऊन काही फायदा नसतो. आपण स्वतःचं पण गार्बेज ट्रक बनवतो आणि समोरच्याला पण आपल्या अंगातलं किंवा आपल्या मनातलं गार्बेज समोरच्याच्या समोर ओढतो, असा प्रकार आहे. तुम्हाला गार्बेज ट्रकची कल्पना माहित नसेल तर गार्बेज ट्रक म्हणजे काय, त्याचं कसं वाईट होईल, त्याचं कसं काम बिघडेल, त्याचे एकंदरीत दुसऱ्यांबद्दल वाईट हेतू वाईट चिंतन किंवा वाईट हेतू मनात ठेवणं, आणि ही जी सगळी निगेटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह थॉट्स आहेत, हे सगळे आपल्या डोक्यामध्ये इकडे तिकडे फिरणे म्हणजे गार्बेज. हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते म्हणजे गार्बेज, आणि आपला मेंदू म्हणजे ट्रक, गार्बेज ट्रक. याची कशी वाट लागेल, त्याचा प्रोजेक्ट कसा बाद होईल, त्याचे पैसे कसे कमी होतील, त्याचा ऍक्सिडेंट कसा होईल, या ही जी मेंटॅलिटी आहे, दोज आर गार्बेज ट्रक्स. मला 100% खात्री आहे तुमच्या आजूबाजूला असे भरपूर गार्बेज ट्रक्स तुम्हाला फिरताना दिसतील. तो विषय वेगळा, ठीक आहे. तर हे पहिल्या जॉब बद्दल आपल्याला सकारात्मक गोष्टी सांगायच्या, ज्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं हे सांगणं अतिशय महत्वाचं असतं. कारण त्यावरून, आणि हे सगळं सांगताना आपल्या डोळ्यामध्ये बेसिकली थोडा स्पार्क आला पाहिजे, कारण काहीतरी आपण मनापासून शिकलो आणि ते सांगण्यासाठी उत्साह जो येतो तो दिसला पाहिजे आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये आणि आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्या हातवाऱ्यामध्ये. कारण जर आपण मरतुकड्या चेहऱ्याने हे सगळं सांगत असू, बॉडी लँग्वेज पण महत्वाची असते, आपल्याला इंटरेस्ट नसेल, आपण एक मेकॅनिकल रोबोटिक व्हॉइस मध्ये जर आपण सांगू शकत असू तर ते थोडंसं इफेक्टिव्ह होत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असू शकतो, तुम्हाला कोण आवडतं, तुम्ही कोणाला ऍडमायर करता, तुम्ही कोणाचा आदर करता आणि का करता. व्यावसायिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, कौटुंबिक असेल, आर्थिक असेल, कोणत्या क्षेत्रात, किंवा खेळाशी रिलेटेड असतील, तर ऍडमायर कोणाला करतो आपण, आदर कोणाचा करतो, याच्यावरून आपले रोल मॉडेल कोण ते कळतं आपल्याला, आणि हे आपण सांगतोय, आणि आपल्याला का आवडतं ते पण सांगायचं. त्यामुळे आपण जो रोल मॉडेल त्यांना सांगू, ज्याचा आपण आदर करतो, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी त्याच्याबद्दलची माहिती कोण आवश्यक असली पाहिजे, आपल्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला ते का आवडतं, ती व्यक्ती का आवडतं हे पण सांगता आलं पाहिजे. याच्यावरून बेसिकली प्रश्न असा, याच्यावरून या प्रश्नामागचं जे कारण असतं की तुमच्या कोर व्हॅल्यूज ज्या आतापर्यंत तुम्ही सांगितलेल्या आहेत, त्या कोर व्हॅल्यूज तुम्ही ऍक्च्युली आयुष्यामध्ये प्रत्यक्षात उतरवता का. कारण मी जर समजा श्रद्धा, सचोटी, अनुशासन सांगितलं आणि मला जर ललित मोदी आवडत असेल तर थोडासा याच्यामध्ये कन्फ्रंटेशन होतं, कारण ललित मोदी हे सचोटी आणि सत्य आणि अनुशासन कदाचित निगेटिव्ह साईडला असू शकेल, पण सत्य आणि सचोटी अवघड आहे. त्यामुळे ह्याच्या मी असं बेसिकली हे सगळे प्रश्न आहेत ना, हे इंटरलिंक असतात. त्यामुळे एका ठिकाणी तुम्ही जर माती खाल्ली किंवा चुकीची गोष्ट सांगितली तर तुम्हाला ते 100% जाळ्यामध्ये पकडतात वेगवेगळे प्रश्न विचारून. आता याच्या आधीच्या कोर व्हॅल्यूज तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्या सांगितल्या असतील, आणि हे रोल मॉडेल तुम्ही सांगताय त्या रोल मॉडेल ह्या कोर व्हॅल्यूशी मॅच होत नसतील तर आपण एक्सपोज होतो. त्यामुळे आपले रोल मॉडेल जे ऍक्च्युअली आपल्याला आवडतात, मी असं म्हणत नाही की तुम्ही खोटं बोला किंवा कोणते रोल मॉडेल तयार करून जे तुम्हाला आवडत नाही ते सांगा, असं म्हणत नाही मी. तुम्हाला रोल मॉडेल आवडतात ते सांगा, पण ते आपल्या कोर व्हॅल्यूशी मॅच झाले पाहिजेत. आणि जर ते नसतील तर याचा अर्थ तुम्ही रोल मॉडेल चुकीचे तुमच्या समोर ठेवताय, हे लक्षात घ्या. अर्थात हा वैयक्तिक चॉईस आहे, पण तरी पण, कारण HR कंपनी तुम्हाला पे करणार आहे, त्यामुळे कंपनीला हे जाणून घ्यायचं की तुम्ही एका बाजूला कोर व्हॅल्यू XYZ सांगताय आणि त्याचबरोबर व्यक्ती अशी निवडताय किंवा तुम्हाला अशा व्यक्ती आवडतायत ज्या या कोर व्हॅल्यूशी मॅच होत नाहीये. याचा अर्थ त्याच्यामध्ये गॅप आहे, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये गॅप आहे, किंवा आपण खोटं बोलतोय असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, या कंपनीमध्ये तुम्हाला घेतलं तर तुम्ही या तुमचे स्किल सेट, टेक्निकल स्किल सेट्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि अनुभव जे आहे याच्या व्यतिरिक्त आणि काय कंपनीला देऊ शकाल. व्हॉट व्हॅल्यू यू कॅन ऍड टू द ऑर्गनायझेशन इफ यू आर सिलेक्टेड फॉर हेम. आणि हे बेसिकली जे आहे ना, याच्यावरून याचा प्रश्न असा असतो की तुमची बेसिकली स्किल सेट, आपले टेक्निकल स्किल सेट, अकॅडमिक क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स याच्या व्यतिरिक्त एक आपण माणूस कोण आहोत, ऍज अ पर्सन. आपण टीम मेंबर आहोत का, टीम लिडर आहोत का, आपल्याला माणसांशी, लोकांशी काम करायला आवडतं का, लोकांबरोबर काम करायला आवडतं का, लोकांसाठी काम करायला आवडतं का, कंपनीची जी अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे, एजेंडा आहे, त्यानुसार आपण स्वतःला चेंज करतो का. याच्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण किती फ्लेक्सिबल आहोत आपल्या विचार, थॉट प्रोसेसमध्ये. एखादी गोष्ट चुकीची आपल्या मनामध्ये असेल आणि जर कोणी खरोखर ती गोष्ट चुकीची आहे आपल्याला सिद्ध करून दाखवलं तर आपण ती चेंज करण्याची पद्धत फ्लेक्सिबल आहोत का. हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो याच्यामध्ये. एज्युकेशनची व्याख्या जी आहे ती कोणीतरी मोठ्या माणसाने सांगितलेलं आहे. एज्युकेशन बेसिकली इज एंटरटेनिंग इन आयडिया विदाउट ऍक्सेप्टिंग इट. म्हणजे एखादी गोष्ट मी मान्य न करता सुद्धा त्याचा विचार करता आला पाहिजे. उदाहरणार्थ ललित मोदी साहेब यांचे जी, ललित मोदी साहेब मी सार्कॅझम मध्ये बोलतोय की ललित मोदी यांनी बेसिकली ज्या पदावर तो व्यक्ती गेला होता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ऑब्व्हियसली कष्ट करावे लागतात. आता हे कष्ट त्यांनी करताना बाकीचे ज्या कॉर्नर्स कट केले त्यामुळे कदाचित तो निगेटिव्ह साईडला गेला आणि त्यामुळे ते भ्रष्टाचार वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या.
तर तुम्ही काय काय व्हॅल्यू कंपनीला आणाल हे सांगण्यासाठी मग आपण त्याच्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून कोण आहोत, पण आपल्या कोर व्हॅल्यूज आहेत त्या मॅच झाले पाहिजे. कारण कोर व्हॅल्यू बेसिकली अगेन आपले स्किल सेट्स, टेक्निकल स्किल सेट, सॉफ्ट स्किल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स याच्या व्यतिरिक्त एक व्यक्ती म्हणून आपण कसे आहोत हे आपण कंपनीला देणार आहोत. आणि त्यामुळे त्या टीममध्ये मिळून मिसळून वागण्याचं, इंटर डिपार्टमेंटल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, इन कॉन्फ्लिक्ट अवॉइडन्स अशा प्रकारच्या गोष्टी, बेसिकली त्या टीमचा एक अविभाज्य अंग होण्याची कला आपल्या अंगामध्ये आहे का, आणि त्या टीमच्या अविभाज्य अंग होऊन त्या टीमच्या कलेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हकडे काम करण्याची आपली पात्रता किंवा लायकी किंवा मानसिकता आहे का, या गोष्टी जाणून घेण्याचा हा एक चांगला प्रश्न, हा एक चांगला उपाय असू शकतो असा प्रश्न विचारणं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असू शकतो की तुला जर तुमच्या आताच्या कंपनीमध्ये किंवा तुझ्या मित्रमंडळी कोणाला जर तुझ्याबरोबर घेऊन यायचं असेल आमच्या कंपनीमध्ये, तर ते कोण असेल आणि का असेल. बेसिकली याच्या मागचं कारण असं असू शकतं की तुला स्वतः वैयक्तिक इंडिपेंडेंट वर्क करता येतं का, की तू नेहमी अवलंबून असतो कोणाबरोबर. आणि हा पहिला अँगल झाला. दुसरा अँगल, जर खरोखर तुझ्या कलिगला किंवा तुझ्या मित्राला गरज असेल तर त्याला गरज असल्यानंतर तू तुझ्याबरोबर आल्यानंतर काय व्हॅल्यू ऍड करू शकेल, या गोष्टी ज्या आहेत. आपण इतरांबद्दल काय विचार करतो, आपण इतरांना मदत करण्याची आपली मेंटॅलिटी कशी असते, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा हा प्रश्न असतो. त्यामुळे जर खरोखर आपला मित्र किंवा ज्या व्यक्तीला आपण आपल्या या कंपनीमध्ये घेऊन येऊ असं म्हणणार आहोत, तो व्यक्ती खरोखर क्वालिफाईड असेल, खरोखर होतकरू असेल, खरोखर त्याला गरज असेल, तर आपण त्याला ते त्या प्रकारे मांडता आलं पाहिजे. फक्त मग एखादा मित्र मला जोक सांगून हसवतो म्हणून त्याला मी कंपनीमध्ये घेऊन येणार आहे, त्यामुळे मला टाइमपास करता येईल, अशा प्रकारच्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. किंवा एखादी व्यक्ती मला फक्त आवडते म्हणून मग त्या कंपनीमध्ये आणायचं, कारण आम्हाला ट्रॅव्हलिंगला जाऊ बरं पडेल, कारण तो मला घरापर्यंत सोडेल, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करता आल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये बोलून अजिबात चालत नाही, त्या कम्प्लिटली टाळता आल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो, एखाद्या डिफिकल्ट पर्सन, अवघड व्यक्तीबरोबर तुम्हाला कधी काम करावं लागलेलं आहे का. ऑब्व्हियसली अवघड व्यक्ती असतातच. अवघड व्यक्ती म्हणण्यापेक्षा व्यक्ती चांगले असतात पण त्यांची परिस्थिती अवघड असते. त्यामुळे आणि प्रत्येक आयुष्यामध्ये अशा व्यक्ती येतात, त्यामुळे आपण या प्रश्नाला नाही म्हणू शकत नाही. कारण नाही म्हटलं तर तो अपवादात्मक परिस्थिती ठरू शकते. कारण तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अवघड व्यक्ती, डिफिकल्ट पर्सन भेटलेच नाही, त्याचा अर्थ होतोय. ते खूप रियालिटी आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं होऊ शकतं, पण डिफिकल्ट पर्सन असतातच. आणि आपण असं म्हणू शकत नाही की मला डिफिकल्ट पर्सन मिळाले नाहीत. त्याचा अर्थ असा होतो की जर डिफिकल्ट पर्सन मला मिळाले तर मला त्याला मॅनेज करावं डिफिकल्ट जाईल, असा प्रकार होतो. त्यामुळे डिफिकल्ट पर्सन्स भेटले होते आधी, अवघड व्यक्ती भेटल्या होत्या, पण त्या व्यक्ती ऍक्च्युली ऍट अ कोर चांगले होत्या, पण परिस्थितीनुसार त्या वागत असल्यामुळे त्यांना आपण हँडल कसं केलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांना आपण हँडल करून त्यांच्याबरोबर काम करण्याची आपली कला आपण कशी साध्य केलेली आहे हे सांगता आलं पाहिजे. तर डिफिकल्ट पर्सन हा बऱ्याचपैकी एक फेस, माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की डिफिकल्ट पर्सन जो असतो, अवघड व्यक्ती, त्यांनी बेसिकली एक मास्क लावलेला असतो. ती व्यक्ती आतमधून चांगली असते किंवा ती काहीतरी दडवायचा प्रयत्न करत असते किंवा इन्फिरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असते किंवा इन्सिक्युरिटी असते त्यांच्या मनामध्ये. तो जर मास्क तुम्हाला काढता आला आपल्या वागणुकीने, तर 100% त्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत करायला नक्की तयार होतात, मदत करतात. आणि त्या व्यक्ती ऍट द कोर चांगले असल्यामुळे त्यांची परिस्थिती अवघड झालेली असते. त्यामुळे अवघड परिस्थितीमधून आपण त्यांना बाहेर जर प्रयत्न केला तर त्या व्यक्ती आपल्याला आयुष्यभर मदत करतात आणि आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि माझ्या अनुभवानुसार ज्या डिफिकल्ट व्यक्ती असतात, अवघड व्यक्ती असतात, त्यांचे ते जे टँट्रम्स आहेत ते जर आपण अब्सॉर्ब केले, ते त्याच्या मागची कारणं जर आपण शोधली, तर नक्की आपल्याला ते व्यक्ती फुलतात आपल्या समोर. त्यांना कळतं की हा माणूस आपल्याला जज करत नाहीये. आणि त्याचबरोबर आपण जो मास्क वापरतोय की खूप रागीट माणूस आहे वगैरे वगैरे, त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाहीये. त्यामुळे त्या व्यक्ती हळूहळू ओपन होतात, हे पण मी पाहिलेलं आहे. त्यामुळे डिफिकल्ट पर्सनला मॅनेज करता येतं मला हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर डिफिकल्ट पर्सनला मॅनेज करताना स्ट्रेस न घेता नंतर तो कसा माझ्याबरोबर काम करेल किंवा आम्ही एकत्र कसे काम करू हे मी करून दाखवलेलं आहे, हे आपल्याला सिद्ध करावं लागेल किंवा सांगावं लागेल या प्रश्नाचं उत्तर देताना. त्यानंतर तुम्हाला राग कधी आला होता आणि का आला होता असं जर विचारलं, आता राग सगळ्यांना येतोच ऑब्व्हियसली. आता याचं जे डिप्लोमॅटिक आन्सर आहे ते राग अशा परिस्थितीमध्ये यायला पाहिजे ज्या परिस्थितीमध्ये कंपनीबद्दल काहीतरी चूक होते आणि ती सुधारली तर कंपनीला फायदा होईल. अशा वेळी जर आपण एक सात्विक राग दाखवला, आता रागाचं याच्यामध्ये कुठे एक ऍडव्हान्स स्टेज असे असते की मला राग शक्यतो येत नाही, तर असं असू शकतं मला राग शक्यतो येत नाही, पण कधी कधी मी रागवलं असं दाखवावं लागतं. कारण जोपर्यंत बेसिकली लोकांशी काम करत असताना काही लोक आपल्या फेस व्हॅल्यूवर आपली काय म्हणतात वजन करतात. त्यामुळे त्याला जर कळतं की हा रागवतच नाही, मग ते आपला गैरफायदा घ्यायला विचार करतात. त्यामुळे आपल्याला हे पण दाखवता आलं पाहिजे की मी रागवतोय, याचा अर्थ मी रागवतोय हे मी ऍक्टिंग करतो, पण माझा स्ट्रेस लेवल्स माझ्या बॉडीच्या अजिबात वाढत नाहीयेत त्या रागवण्यामुळे.
हे रागवण्याचे निगेटिव्ह रिपरकशन्स मी टाळतोय, पण रागवणं कधी कधी पॉझिटिव्हली पण दाखवता आलं पाहिजे समोरच्याला, जेणेकरून आपल्याला भावना पोहोचल्या पाहिजे समोरच्या पार्टीपर्यंत. त्यामुळे राग का आला होता हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. राग सकारात्मक परिस्थितीमध्ये सकारात्मक गोष्ट मिळवण्यासाठीच राग आला पाहिजे. त्यामुळे त्या सकारात्मक गोष्टीमध्ये आलेल्या रागामुळे काय फायदा झाला हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. याचा अर्थ मी प्रत्येक वेळी ड्रॉप ऑफ हॅट प्रत्येक वेळी रागावतो आणि रागीट आहे, टँट्रम थ्रो करतो असं अजिबात अशी परिस्थिती अजिबात असता कामा नये. त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो की काहीतरी तुमच्या ऑफिसमध्ये फनी झालं असेल, तुमच्याबरोबर विनोदी झालं असेल तर काय होतं ते. आता या केसमध्ये आपण इतरांची टिंगल उडवतोय, इतरांबद्दल विनोद सांगतोय की आपण स्वतःवर विनोद, बेसिकली विनोदाच्या याच्यामध्ये जे बोलले होते, स्वतःवर विनोद करून घेणं ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अवघड गोष्ट असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देताना दुसऱ्या आपल्या टीममेट्स, आपले बॉस, आपले कलिग्स यांची टिंगल टवाळी न करता अशी परिस्थिती तुम्हाला सांगायला गेली नाही ज्यावेळी जोक तुमच्यावर झाला होता आणि त्या जोक मधून सर्वांना फायदा झाला, असं काही ते सांगावं लागेल तुम्हाला. हे थोडं डिफिकल्ट असतं, पण स्वतःवरचा जोक सांगता आला पाहिजे. इतरांवर जोक कोणी सांगू शकतं, त्यासाठी इंटरव्ह्यू मध्ये जायची गरज नाही. त्यामुळे इंटरव्ह्यूला विचारायचं हे आहे की तुम्ही नेहमी इतरांची टिंगल टिवाळी करता की तुमची पण कॅपॅसिटी आहे स्वतःवर जोक घेण्याची, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा असू शकतो की प्रश्न असू शकतो की हा जर जॉब तुला मिळाला तर त्याच्यातली कोणतीही गोष्ट आहे तुला आवडणार नाही. आता हा पण एक लोडेड प्रश्न असतो. न आवडणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी आपण इंटरव्ह्यूसाठी आलेलो नाही, कारण आपल्याला जॉब हवा असतो. त्यामुळे आपल्याला जॉब पासून काय गोष्टी मिळतील हे आपण सांगत असतो, पण एखादी गोष्ट असू शकते जी आपल्याला डिप्लोमॅटिकली सांगता आली पाहिजे, ज्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या कामावर किंवा आपल्या इफिशियन्सीवर किंवा आपल्या प्रोडक्टिव्हिटीवर होता कामा नाही. उदाहरणार्थ तर मला विचारलं की हा जर जॉब तुला मिळाला तर याच्यामध्ये निगेटिव्ह गोष्ट कोणती आहे, तर मला सांगता येईल की निगेटिव्ह गोष्ट अशी असू शकते की जर समजा मी राहतो हडपसरला आणि जर माझं ऑफिस असेल हिंजवडीला किंवा मी राहतो खारघरला आणि माझं ऑफिस असेल मालाडला, तर ट्रान्सपोर्टचा जो प्रश्न आहे दररोज 2-2.5 तासाचा जाताना आणि 2-2 तास येताना, हे जे 3-4 तास माझ्या आयुष्यामध्ये मला प्रवास करायला लागणार आहे तो छोटासा प्रश्न आहे. पण त्याच्यावर मी मात करू शकतो. माझी जी फॅमिली आहे मी इकडे शिफ्ट करू शकतो असं म्हणता येईल आपल्याला. किंवा ट्रॅव्हलचा जो वीकडेज आहे त्यासाठी मी ऑफिस शेजारी कुठेतरी एक छोटंसं अरेंजमेंट होते काय बघता येईल. बेसिकली आपलं सांगायचं हा आहे की हा एक निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे त्या जॉब बद्दलचा, जो मी अगदी सहजपणे सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला ते निगेटिव्हिटी वाढवून दाखवायची नाहीये की या निगेटिव्हिटीमुळे मी जॉबच सिलेक्ट नाही. म्हणजे मी जर असं बोललो की हडपसरला मी राहतो आणि इंदोऱ्यात तुम्ही जर मला जॉब दिला तर इथे येतानाच माझी वाट लागेल, तर मला जॉब मिळणारच नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण असं बोलू शकतो की मेट्रो सुधारले, आता थोडासा इश्यू होईल विच आय मॅनेज, पण त्याचबरोबर मेट्रो सुधारल्यानंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट जरा थोडी सुविधा झाल्यानंतर पुढे ऑब्व्हियसली चांगली परिस्थिती निर्माण होईल. कामावर काही परिणाम होणार नाही हे आपल्याला मुख्य सांगायचं आहे. त्याचबरोबर आपण जे फॅमिली शिफ्ट करू शकलो बानेरला किंवा हिंजवडीच्या आजूबाजूला वाकडला वगैरे, तर तो पण एक मार्ग असू शकतो. सांगायचा मुद्दा असा आहे की इश्यू जे आहेत निगेटिव्ह त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत नाहीये, पण ते सॉल्व्ह करण्यासारखे आहेत आणि ते मी नक्की सॉल्व्ह करेन असा आपल्याला मेसेज द्यायचा आहे. त्या प्रश्नाचं उत्तर असं येत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो की या रिझ्युमीमध्ये हा जो रिझ्युमे तुम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही सांगितलेली नाही किंवा काय दडवताय का तुम्ही. बेसिकली याच्यामध्ये तुम्ही काय दडवता का याच्यामध्ये याचं उत्तर देताना बेसिकली दडवणा शब्द चुकीचा ठरेल. आपल्याला असं म्हणता येईल की या रिझ्युमेची लेंथ जास्त होऊ नये म्हणून काही गोष्टी मी याच्यामध्ये दिलेल्या नाहीयेत, पण त्या दडवण्यासारख्या नाहीयेत. उदाहरणार्थ एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण चांगलं काम केलं आणि ते त्या आपल्या एक्सपिरियन्स मध्ये आपण ते मेन्शन केलेलं नाहीये. बेसिकली सकारात्मक दृष्टिकोनाने आपण जे प्रत्येक प्रश्नाचा पॉझिटिव्ह आन्सर देतोय, आपण निगेटिव्हिटी मध्ये जात नाही. आता मी जर ऍक्च्युअली काय दडवलेलं असेल तर हा प्रश्न ऐकल्यानंतर माझा चेहरा पांढरा होईल किंवा मी एकदम डिफेन्सिव्ह नाही मी अजिबात काही दडवलेलं नाहीये, सगळं आहे तिकडे असं, किंवा तुम्हाला कसं कळलं वगैरे, हे जे रिस्पॉन्स आहेत ना हे देता आलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही रिझ्यूम मध्ये काय देऊच नका किंवा चुकीची माहिती देऊच नका. हे बेसिकली आपण प्रश्नाची माझे जे रिस्पॉन्स आहेत ते माझे आहेत, तुम्हाला तुमचे रिस्पॉन्स सिलेक्ट करायचे आहेत. प्रश्न मी सांगतो तुम्हाला प्रश्न काय असू शकतात आणि त्याचे रिस्पॉन्स तुम्हाला द्यायचे. मी असं कधीच म्हणत नाही की मी उत्तरं देतोय ती सगळी बरोबर आहेत किंवा ती सगळ्यांना लागू होतील, अजिबात नाही. ती मला वाटतात म्हणून तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला याचे आपल्याला डिस्कशन यासाठी चालू आहे की हा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुमचं उत्तर तुम्हाला रेडी असलं पाहिजे, तुम्ही स्वतः दिलं पाहिजे, कोणत्याही इन्फ्लुएन्स शिवाय. मी म्हणालो म्हणून काहीतरी सांगण्यात काही अर्थ नसतो, कारण मी चुकीचा पण असू शकतो. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला कोणती गोष्ट आवडत नाही. आता हा पण एक लोडेड प्रश्न असतो, कारण आपण आतापर्यंत स्ट्रेंथ, कोर व्हॅल्यूज वगैरे सांगितलेले आहेत.
विकनेस आपण सांगितलेलं असतात, व्हॉट इज युअर विकनेस डू यू थिंक. तर ही जी डिसलाईक आहे त्याच्यामध्ये हा एक लोडेड प्रश्न असल्यामुळे याचं उत्तर देताना तो जो प्रश्न आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता आला पाहिजे. उदाहरणार्थ समजा डिसलाईक मध्ये आता हा थोडासा आपल्या अगेन्स्ट जाऊ शकतो, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की माझा स्वतःला न आवडणारी माझ्याबद्दलची गोष्ट अशी आहे की मी लोकांशी ओपन व्हायला थोडा वेळ लागतो. पण जर एकदा ओपन झाल्यानंतर मग काहीच प्रॉब्लेम नाही आयुष्यभर. ते नाती किंवा ते संबंध उद्निगत होतात. पण सुरुवातीला मी थोडासा शाय किंवा इंट्रोवर्ट नेचरचा असल्यामुळे, आणि मी आहेच, त्यामुळे लोकांशी थोडंसं मी घाबरत नाही, पण इंटरॅक्ट करताना सुरुवातीला ओपन व्हायला वेळ लागतो हे मी सांगू शकतो. आता याचे निगेटिव्ह रिपरकशन्स काय होतील हे माहित नाही, कारण मी सेल्समध्ये असेल आणि मी सेल्समध्ये जर सेल्सच्या रोलसाठी जॉब इंटरव्ह्यू देत असेल आणि जर हे मी सांगितलं की मी ओपन व्हायला वेळ लागतो, पण त्याचबरोबर मला हे पण सांगावं लागेल की याचा अर्थ मी सेल्समध्ये ही जी लिमिटेशन आहे त्याच्यावर काम करतो गेली 15 वर्ष 20 वर्ष, आणि आता अशी सिच्युएशन आहे की मी आय कॅन व्हेरी इन्स्टंटली कनेक्ट विथ ऑल द पीपल. अनोळखी व्यक्तींबरोबर मी लगेच माझा रॅपो बिल्ड करू शकतो हे पण सांगता आलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा आहे की प्रश्नाचं उत्तर नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आणि स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट असंच द्यायचं आपल्याला. त्यामुळे पुढचा प्रश्न, हाऊ डू यू रिॲक्ट. जर तुमचा रिॲक्शन काय असेल की जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये जे बाकीचे ऍप्लिकंट्स आहेत त्यांच्या एवढे स्ट्रॉंग नाही आहेत असं जर समोरचा इंटरव्ह्यू तुम्हाला म्हणाला, तर तुमचे रिॲक्शन काय असेल किंवा तुम्हाला उत्तर द्यायचे तुला काय वाटतं असं त्यांनी विचारलं तर आपल्याला काय बोलायचंय. सर्वात महत्वाची गोष्ट डिफेन्सिव्ह व्हायचं नाही. जरी इतर कॅन्डिडेट्स आपल्यापेक्षा चांगले असतील तर ऑब्व्हियसली त्यामुळे आपण छोटे होत नाही. लक्षात घ्या, मला सांगायचा मुद्दा लक्षात तुमच्या येईल अशी माझी अपेक्षा आहे. सपोज समोरच्या व्यक्ती किंवा समोरचे ऍप्लिकंट्स कितीही स्ट्रॉंग असले तर त्याचा अर्थ आपण कमी झालो असं होत नाही. त्याचा फक्त अर्थ असा होतो की या सिच्युएशनमध्ये, या ऑपॉर्च्युनिटीमध्ये कोणीतरी आपल्यापेक्षा चांगला आहे हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, आपण मान्य केलं पाहिजे. आपल्याला याचं उत्तर देताना असं बोलता येईल की शक्यता आहे माझ्यापेक्षा चांगले असतील, पण मी जे काही करू शकतो त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमली स्मार्ट आणि एक्स्ट्रीमली इफिशियंट मी, हे प्रोडक्टिव्हिटी माझी चांगली आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी की आपण परत एकदा जॉब डिस्क्रिप्शनकडे किंवा KRA कडे यायचंय, या ज्या KRA मध्ये गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पण करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त गोईंग बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी म्हणतात त्याप्रमाणे याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी करू शकतो. त्याच्यामध्ये XYZ असू शकेल. बेसिकली मला हे सांगायचा हे प्रयत्न करतो की माझ्यापेक्षा चांगले स्ट्रॉंग ऍप्लिकंट्स असू शकतील, पण माझ्या एवढं अडॅप्टिव्ह, माझ्या एवढं फ्लेक्सिबल, माझ्या एवढं एफिशियंट, माझ्या एवढं हार्ड वर्किंग, माझ्या एवढा सिन्सिअर मीच आहे. अल्टिमेटली बेसिकली हे थोडंसं ऍग्रेसिव्ह पण आहे. याचा दुसरा पुढचा जो असतो याच प्रश्नाचा अँगल हा पण असतो की तुम्ही स्वतःसाठी किती उभे राहू शकता, स्वतःसाठी किती भांडू शकता. की कारण मी जे हे पॉझिटिव्हली मी आता उत्तर दिलं ते शेवटी अग्रेशनकडे गेलं की मी इतरांपेक्षा चांगला कसं करू शकतो. जरी तुम्हाला आता वाटत असलं की बाकीचे ऍप्लिकंट्स माझ्यापेक्षा चांगले आहेत तरी पण हे अग्रेशनकडे गेलं ते गरजेचं आहे. कारण जर एखादा व्यक्ती इंटरव्ह्यूवर मला म्हणाला की तुमच्यापेक्षा खूप चांगले ऍप्लिकंट्स माझ्यावर आहेत, तर मी जर म्हणालो ओके ठीक आहे थँक्यू व्हेरी मच, याचा अर्थ मी हार मान्य केली असा होतो. याचाच अर्थ इंटरव्ह्यूला हे कळतं की पुढे करिअरमध्ये पण तुमच्या जॉब ऍक्सेप्ट केल्यानंतर, जॉईन केल्यानंतर पण तुम्हाला जर एखाद्याने कॉर्नर केलं, तुमच्यावर प्रेशर टाकलं, तुम्हाला सांगितलं की यू आर नॉट क्वालिफाईड, यू आर नॉट केपेबल, यू आर नॉट डुइंग युअर वर्क, तर देन यू विल नॉट स्टँड अप. याचा अर्थ असा होतो जर तुमच्या बॉसने तुम्हाला जॉईन केल्यानंतर सांगितलं की तू काम करत नाहीयेस, तर आपण जर काम करत असू तर आपल्याला हे डिप्लोमॅटिकली सिन्सिअरली सांगावं लागेल, आपल्याला स्वतःसाठी उभं राहावं लागेल की मी जॉब करतो, मी करतो, आणि ही त्याची डॉक्युमेंटेशन आहे. हे बेसिकली ही कॅट अँड माऊस गेम आहे सगळी. इंटरव्ह्यूचा जो प्रश्न असतो स्पेसिफिकली टेक्निकल प्रश्न जर सोडले आपण तर बाकी सगळा हा कोण हु इज बेटर असा जो प्रकार आहे तो थोडासा खूप इंटरेस्टिंग असा हा गिव्ह अँड टेकचा मामला असतो. आणि याच्यामध्ये कोणीही देयर इज नो नथिंग राईट ऑर रॉंग. त्याची परसेप्शन जे आहे समोरच्या व्यक्तीचा विचार करण्याची पद्धतीने आपली विचार करण्याची पद्धती ही फ्रिक्वेन्सी मॅचिंगचा आणि फ्रिक्वेन्सी मिसमॅचचा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळेच मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये एक इंटरव्ह्यूवर न ठेवता तिकडे पॅनल असतो किंवा आपल्याला 3-4 लोकांना भेटावं लागतं. कारण एका इंटरव्ह्यूचे जे परसेप्शन आहेत त्याच्यामध्ये जरी आपण निगेटिव्ह असलो तरी बाकीचे 2-3 लोक आहेत त्याला बॅलन्स करतात. यासाठी मोठ्या चांगल्या कंपन्यांमध्ये ऑर्गनाइज वे मध्ये इंटरव्ह्यू होत असताना मल्टिपल लोकांशी आपल्याला इंटरॅक्ट व्हावं लागतं. पुढचा प्रश्न असा असतो की तुम्हाला काय वाटतं बिझनेसमध्ये किंवा काम करताना खोटं बोलणं ऍक्सेप्टेबल आहे का. असा त्याचा इमिजिएट रिस्पॉन्स असा आहे की नाही, ऍक्सेप्ट नाही. कारण या ज्या आपण थिओरिटिकली किंवा आपण आयुष्यामध्ये
खोटं बोलणं हे आपण बेसिकली ऍक्सेप्ट करू शकत नाही, आणि कंपनीने तुम्हाला सांगितलं तरी पण ऍक्सेप्ट करू शकत नाही. मी सेल्स मध्ये असून पण हे सांगतोय तुम्हाला, कारण हे ऑफिशियली ऍक्सेप्ट करणं की आम्ही खोटं बोलतोय, इट इज एंड ऑफ बिझनेस, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे हे जे खोटं बोलून बिझनेस करणार आहेत त्यांच्यावर आपण सुरक्षित अंतर ठेवलेलं बरं, हे उत्तर असू शकतं. त्यानंतर इफ यू कुड गो बॅक अँड चेंज, तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एखादी गोष्ट अशी आहे का? पुढचा प्रश्न काय असू शकतो, तुमच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एखादी गोष्ट अशी आहे का जी तुम्हाला बदलावीशी वाटते आणि का? याचं उत्तर देत असताना अगेन आपल्या पॉझिटिव्हिटी आणि आपलं सकारात्मकता आपल्याला सांगायची आहे की समजा जी बेसिकली आतापर्यंत आपण कोर व्हॅल्यूज आपण जे आतापर्यंत सगळी उत्तर दिलेली आहेत, त्याचबरोबर ज्या जॉबसाठी आपण आलेलो आहोत आणि जे KRA किंवा जे डिस्क्रिप्शन आपल्याला करायचंय त्यासाठी जॉबसाठी आपण आलेलो आहोत, या गोष्टी आपल्याला ताळमेळ ठेवून आपल्याला काहीतरी असं सांगायचंय. जसा मी करिअरमध्ये समजा फॉर एक्झाम्पल मी जर 2015 मध्ये IT सोडली नसते तर कदाचित आता खूप वेगळ्याच परिस्थितीमध्ये असतो, आणि आता मोठे प्रोजेक्ट्स किंवा मोठे क्लायंट्स मॅनेज करण्याची माझी कॅपॅसिटी झाली असती, किंवा नॅशनल लेवलवर मी माझे रोल नॅशनल लेवलचे असते, अशा प्रकारचं उत्तर देता येऊ शकतं. त्याचबरोबर उदाहरणार्थ जर मला कोणी विचारलं की तुमच्या करिअरमध्ये असं अशी एखादी गोष्ट आहे का, घटना आहे का जी तुम्हाला बदलाविषयी वाटेल, किंवा वस्तू किंवा स्किल्स बदलाविषयी वाटेल, तर मी असं म्हणेन की CCNP जेव्हा मी 2005-03 मध्ये केलं होतं, CCNP नंतर मी लगेच CCI करायला पाहिजे होतं, जे मी केलं नाही. CCNP नंतर मी जॉब सुरू केला आणि त्यानंतर CCI कडे दुर्लक्ष झालं, हे मला सांगता येईल. याचा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन असा आहे की जर CCI केलं असतं तर माझं करिअर ट्रॅजेक्टरी खूप वेगळी झाली असती आणि आता मी खूप वेगळ्या ठिकाणी असतो. मी असं म्हणत नाही की मी आता चुकीच्या ठिकाणी आहे, पण ती सिच्युएशन जी आहे आपल्याला सांगायचं हे आहे की ते जर CCI केलं असतं कदाचित तर मी आता सेल्समध्ये नसतो आणि टेक्निकल मध्ये गेलो असतो आणि पुढे मग सिस्कोमध्ये वगैरे काम करण्याची संधी मला मिळाली असती. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सगळी उत्तरं सकारात्मक द्यायची आहेत. एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट, स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट सांगायचं आहे. कोणत्याही ठिकाणी कधी आपण नकारात्मक बोलणार नाही आहोत, कोणत्याही ठिकाणी आपण मी शहाणा हे पण बोलणार नाही आहोत, आणि कोणत्याच ठिकाणी मला यापेक्षा अजून काही शिकायची गरज नाही हे अजिबात बोलणार नाही आहोत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न असू शकतो की एखादी व्यक्ती तुम्हाला जेव्हा व्यक्ती तुम्हाला भेटतात किंवा बघतात तेव्हा तुमच्याबद्दल अशी कोणती चुकीची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. म्हणजे बेसिकली व्हॉट डू पीपल अज्युम अबाउट यू दॅट कुड बी रॉंग. म्हणजे ही आपल्याला बघितल्यानंतर ऑफिसमध्ये समजा गेल्यानंतर 5-50 लोक आहेत, त्यांना आपल्याकडे पाहिल्यानंतर अशी कोणती भावना त्यांच्या मनामध्ये येऊ शकते की जी रॉंग आहे. आता माझं वैयक्तिक उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा कोणत्याही ठिकाणी जातो तेव्हा लोकांना वाटतं की हा माणूस गुन्हे आहे किंवा बोलत नाही किंवा खूप ॲरोगंट आहे, कारण मी स्वतःहून ओपन होत नाही शक्यतो, किंवा ओपन होतो ज्या लोकांशी आपली फ्रिक्वेन्सी मॅचिंगचा मोठा हे आहे इक्वेशन आहे. ॲलर्जिक टू नॉनसेन्स आपला थोडंसं लाईफ व्हॅल्यू असल्यामुळे जे टाइमपास करतात, जे टिंगरेटवळ्या करतात, अशा लोकांबरोबर आपण शक्यतो मिक्स होत नाही. मी असं म्हणत नाही की त्यांच्यावर काम करू शकत नाही, मी असं म्हणतोय की सुरक्षित अंतर ठेवतो. त्यामुळे एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर जेव्हा सुरुवातीला जातो तेव्हा लोकांना असं वाटू शकतो की हा माणूस खूपच ॲरोगंट आहे, कोणाशी बोलत नाही, कोणाशी मिळून दिसून राहत नाही, किंवा खूपच असा शिष्ट वगैरे असं मी अजिबात नाहीये, हे आपलं सांगता आलं पाहिजे. कारण एकदा आपण इंटरॅक्शन सुरू केल्यानंतर समोरची व्यक्ती ऍब्सोल्युटली कम्फर्टेबल होते, आणि बऱ्याच वेळा असं होतं की त्या व्यक्ती त्यांचे सिक्रेट्स किंवा त्यांचे जे इश्यूज आहेत ते तुमच्याशी शेअर करतात. याच्यामध्ये सगळ्यात मला वाटतं या प्रश्नाची थोडंसं बाजूला जाऊन जर बोलायचं झालं तर एखादी व्यक्ती अनोळखी म्हणजे पहिल्यांदा भेटली किंवा 3-4 वेळा भेटल्यानंतर आपला लांब नातं आपलं नाहीये खूप दिवसांचं, असं असताना पण एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर प्रॉब्लेम सिन्सिअरली शेअर करत असेल तर तो तुम्ही तुमचा तो एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट आहे. त्या व्यक्तीला तुमच्याबरोबर एक शेअर करा असं वाटलं, तेवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला आणि ही व्यक्ती आपल्याला काहीतरी मदत करू शकेल असं त्या कंपनीत त्या व्यक्तीला वाटलं, ही अतिशय मोठी अशी कॉम्प्लिमेंट हे लक्षात घ्या. ओके, याच्याबद्दल आपण नंतर काहीतरी बोलू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कॅन यू टेल मी अबाउट अ टाइम वेन यू स्टूड अप फॉर द राईट थिंग टू डू. याच्यामध्ये फक्त कंपनीच्या व्हॅल्यू आणि आपण ट्रस्टवर्दी आपण आहोत का, त्याचबरोबर आपण टीमसाठी उभे राहू शकतो का, आणि त्याचबरोबर जो आपला एक गाईडलाईन कंपनीने आपल्यासाठी दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो का, याचा अर्थ होतो. कारण विनाकारण रिबेल विदाउट अ कॉज असं जे व्यक्तिमत्व असतं त्याचा काही फायदा नाही. आपल्याला कंपनीमध्ये जाऊन युनियन फॉर्म करायची नाहीये, किंवा कंपनी युनियन वाईट असतं असं म्हणत नाहीये. कंपनीमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतात ते फक्त माझे मित्र चुकीच्या गोष्टी करतात म्हणून त्या मित्रांना सपोर्ट करणं ही पण चुकीची गोष्ट आहे.
त्यामुळे अशा अशा प्रकारचे उत्तर देताना थोडंसं डिप्लोमॅटिक असलेलं असलं पाहिजे. याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं हे लक्षात घ्या. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असा असू शकतो की हॅव यू स्टोलन, तुम्ही तुमच्या ऑफिसमधून एखादं पेन वगैरे कधी चोरलेला आहे का? पेन राईट चोरलेला आहे का? प्रश्न पेनचा नाही आहे, प्रश्न आहे तो मॉरल अँड इंटिग्रिटीचा. म्हणजे तुम्ही शॉर्टकट मागताय का? आता याचं उत्तर असं असू शकतं की नाही, अजिबात नाही. आणि जर मला खरोखर पेन हवा असेल कंपनीच्या इन्व्हेंटरीमधून तर मी तो विचारून मागून घेईन आणि त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंटेशन ठेवेन. असं एकदा झालं होतं माझ्याबरोबर. एकदा लॅपटॉपची बॅटरी मी घेतली होती ऑफिसमधून आणि ते लॅपटॉपची बॅटरी सिरियल नंबर सहित त्यांच्या इन्व्हेंटरीच्या लिस्टमध्ये त्यांनी न टाकता ती जी व्यक्ती होती IT ॲडमिन ते निघून गेले होते काही कारणामुळे, वैयक्तिक कारणामुळे. त्यानंतर मी इमिजिएटली ती जी बॅटरीचा सिरियल नंबर वगैरे ईमेलवर त्या सिस्टम ॲडमिनला, त्याच्या बॉसला आणि माझ्या बॉसला CC मध्ये ठेवून पाठवली होती. कारण ती चुकून पण त्या डॉक्युमेंटेशन मधून राहिली नाही पाहिजे. कारण याच्यामध्ये त्या व्यक्ती ऍक्च्युली मेडिकल इमर्जन्सीमुळे जर गेली असली तर तिचं काम जी मी हलकं केलं असं म्हणता येईल. त्यामुळे ही जी चोरण्याची प्रक्रिया आहे तो शॉर्टकट नाही. कारण ती बॅटरी मला लॅपटॉपसाठी लागणारच होती, परंतु ती बॅटरी देत असताना त्या व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र होऊन मी ते इमिजिएटली ऑफिसच्या नियमानुसार त्या बॅटरीचा सिरियल नंबर मी त्या IT ॲडमिन, त्याचा बॉस आणि माझा बॉस या सर्वांशी शेअर केला, जेणेकरून त्यांना हे माहिती असलं पाहिजे की तिकडे तुम्ही अपडेट करा, या सिरियल नंबरची बॅटरी निलेशकडे आहे. असं उत्तर देता येऊ शकतं. त्यानंतर डिड यू एन्जॉय स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी. आता हा पण लोडेड प्रश्न असतो. त्याच्यातले आपले निगेटिव्ह कॉनोटेशन सांगायचे नाहीत आपल्याला. ऑब्व्हियसली आपण त्यापासून काय शिकलो, आपण तिकडे त्या गोष्टींवर कसे आपण आज आता उभे आहोत तुमच्या समोर, ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. रडगाणी गाण्यामध्ये काही प्रश्न नसतो हे लक्षात घ्या, काही फायदा नसतो हे प्रश्न लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न असा असू शकतो की तुम्ही कंपनीमध्ये, ज्या कंपनीमध्ये जिकडे तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला आलेला आहात तिकडे कोणाला ओळखता का? त्याचं उत्तर ऑब्व्हियसली तुम्ही ओळखत असाल तर देऊ शकता. पण याच्याबरोबर हे आपल्याला हे पण सांगायचं की मी एखाद्या व्यक्तीला ओळखत असलो तरी पण त्याचा इन्फ्लुएन्स वापरून किंवा त्याची मदत घेऊन मला हा जॉब नकोय. हा जॉब मी माझ्या मेरिटवर आणि माझ्या स्किलसेट्सवरच मला मिळवायचा आहे. फक्त कंपनीबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा कंपनीबद्दलची कल्चर किंवा कंपनीबद्दलची मार्केट स्टँडिंग याच्याबद्दलची थोडीफार माहिती मला मार्केटमधून मिळाली. त्यानंतर माझा मित्र हे मला समजलं किंवा आधी पण माहिती होतं आणि त्या मित्राची या जॉब मिळण्याच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारचा लॉबिंग किंवा इन्फ्लुएन्सर असा अजिबात न वापरता मला माझ्या मेरिटवरच हा जॉब पाहिजे. हा एक उत्तर असू शकतो. दुसरं उत्तर असू शकतं की माझा मित्र या कंपनीमध्ये काम करतो, गेली 10 वर्ष काम करतोय, त्यामुळे मी जी इन्फॉर्मेशन देतोय त्यातली बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन त्याला ऑलरेडी माहिती आहे आणि इंटरनल रेफरन्सचा फायदा नेहमी होतो हे लक्षात घ्या. पहिली जी इनिशियल स्क्रीनिंग आहे तीच माझा मित्र जर त्या कंपनीमध्ये असेल तर HR डायरेक्टली त्या माणसाला विचारू शकतो की अरे हा निलेश आलाय कोणतरी, त्याचा रिझ्यूम आहे आपल्याकडे, हाऊ इज ही, त्याचं जनरल परसेप्शन काय त्याचं, तर याचा फायदा बनवू शकतो. पण त्याचबरोबर आपल्याला हे नमूद करावंच लागेल की त्याचा इन्फ्लुएन्स वापरून मला जॉब मिळतोय किंवा तो इन्फ्लुएन्स करेल म्हणजे म्हणून इकडे आलो असं अजिबात नाही. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. पुढचा प्रश्न, तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसा मॅनेज करता. अर्थात हा पण लोडेड प्रश्न असतो. सो बेसिकली कंपन्या रुचलेच असतात, तिकडे काही रोमॅन्टिक नसतं. कंपन्यांचा जो प्रश्न असतो हा तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स कसा करता याचे जे ऍक्च्युअल कारण आहे, लाईफ वर्क पासून बाजूला कसं करता आणि वर्क पासून लाईफच कसं, लाईफ पासून वर्क बाजूला कसं ठेवता याच्यापेक्षा वर्क पासून लाईफ बॅलन्स कसं करता हा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या वर्कमध्ये लाईफने जास्त इंटरफेअर करू नये कामाच्या वेळेमध्ये, हा त्याचा महत्वाचा मुद्दा असतो. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असतो तुम्ही फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ याच्याबद्दल कशी वेळ घेण्यासाठी किंवा तुमचं एक व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी किंवा विकसित करण्यासाठी कामाव्यतिरिक्त आणखी काय करू शकता का, ज्याच्यामध्ये पॅशन आल्या, हॉबी आल्या, लाईक्स आले वगैरे अशा गोष्टी. याचा प्रश्न असा असतो की इथे आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही फक्त कामच करून बर्नआउट होणार आहात का. तसं करू नका. यासाठी तुम्हाला बाकीच्या फावल्या वेळामध्ये बाकी पण काहीतरी करण्यासारखं असलं पाहिजे. ते असण्यासाठी आहे की नाही हे चेक करण्यासाठी याचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा असतो याच्यामध्ये टिपिकली जे सुरुवातीच्या करिअरमध्ये फ्रेशर किंवा 1, 2, 3, 4 वर्ष त्याच्यामध्ये जर आपला अकॅडमिक परफॉर्मन्स खूप चांगला असेल तर प्रश्न असा असू शकतो की तुझे हे अकॅडमिक क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे एक्सलंट, फर्स्ट क्लास किंवा त्याच्यापेक्षा चांगले, तर त्याचं बिझनेसमध्ये त्याचं ऍप्लिकेशन होऊ शकेल का, त्याची याची किती खात्री तुला वाटते. आणि जर तुमचं क्वालिफिकेशन चांगलं नसेल, तुम्ही जर 55 अशा असाल तरी पण हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुझं हे अकॅडमिक क्वालिफिकेशन किंवा कॉन्फिडन्स आहे त्याचा बिझनेसवर इम्पॅक्ट होईल का किंवा ते इम्प्रूव्ह कसं करता येईल. या दोन्ही प्रश्नांमध्ये आपल्याला हे सांगायचं की अकॅडमिक शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे काही मार्क्स मला मिळाले, चांगले वाईट जे काय आहे ते त्याच्यावर आधारित 100% मला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, मला बऱ्याच गोष्टी आत्मसात करायच्या आहेत, मला बऱ्याच गोष्टी
प्रत्यक्षात उतरवायचे आहेत आणि त्यासाठी तुमची कंपनी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म देऊ शकेल म्हणूनच मी इकडे आहे. आणि मला 100% खात्री आहे की जर एखाद्या विषयामध्ये मला थोडे कमी मार्क असले तरी पण तो एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट म्हणून मी त्याच्यावर फोकस केलेला आहे. आणि जर तो त्या जॉबच्या प्रोफाईल रिलेटेड ती व्यक्ती तो जो कॉम्पोनंट असेल त्याचं मॉड्यूल असेल तर मी त्याच्यावर 100% काम करेन. मी ऑलरेडी काम केलेलं आहे. अशा प्रकारचे उत्तर आपण देऊ शकतो. पुढचा प्रश्न तुला वुड यू रादर बी लाईक ऑर फिअर्ड? तुमच्याबद्दल लोकांनी भीती बाळगावी की तुम्ही सर्वांचे आवडते याचं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सर्वांचं आवडतं व्हायचं आहे का तुम्हाला तुमच्याबद्दल सर्वांना भीती वाटलं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये उत्तर देताना अगेन डिप्लोमॅटिक आपल्याला सर्वांचं आवडतं पण व्हायचं नाही विच इज ऍब्सोल्युटली इम्पॉसिबल. त्यानंतर भीतीदायक पण व्हायचं नाही. त्यामुळे आपल्याला असं उत्तर द्यावं लागेल की मला माझा सर्वांनी आदर करावा इतपत चांगलं काम मला करायचं. म्हणजे लाईक करतील त्यांना लाईक करतील. ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे त्यांना जर भीती वाटेल असेल तर भीती वाटेल. त्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये. पण माझा मूळ उद्देश असा असेल की मला असं काम करायचंय ज्याच्यामुळे लोकांना माझ्याबद्दल आदर वाटेल आणि मला माझ्याबद्दल स्वतःबद्दल पण आदर वाटेल. हे उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. त्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेस आतापर्यंत पुढचा प्रश्न असा असतो इंटरव्ह्यू प्रोसेस आतापर्यंत कशी चालली असं तुला वाटतं? अगेन डिप्लोमॅटिक इंटरव्ह्यू ॲज एक्सपेक्टेड इज गोइंग इन द राईट डिरेक्शन असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही काहीचे चांगले प्रश्न विचारले त्याच्यामुळे पण माझे विचार करायला मला प्रवृत्त केलं असं बोलावं लागेल. आपण कधी असं म्हणू शकत नाही की मी खूप बोर झालोय मला पाणी मागू शकतो तुम्ही किंवा कधी संपवणार एकदाच हे असं आपल्या बॉडी लँग्वेज मधून किंवा शब्दांमधून असं अजिबात जाणवलं नाही पाहिजे की आपण वैतागलोय संपव बाबा लवकर असं म्हणत नाही किंवा असं आपण बॉडी लँग्वेज सांगत नाही आपलं. हे अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न असतो वाय शुड आय चूज यू ओव्हर अदर कॅन्डिडेट्स? तुम्हाला बाकीच्या ऍप्लिकंट्सपेक्षा बाकीच्या उमेदवारांपेक्षा तुमच्या सिलेक्शन का करावं? आता याच्यामध्ये आपण आपली जी उत्तर दिलेली आहेत आपण व्यक्ती म्हणून कशा आहोत आपले अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स स्किल सेट्स हे सगळं कोलॅबोरेट करून त्याचबरोबर एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट आय एम फ्लेक्सिबल अडॅप्टिव्ह टीमवर्क करण्यामध्ये मला खूप आवडतं. त्याचबरोबर ज्या काही गोष्टी या की रोडसाठी किंवा जॉब डिस्क्रिप्शनसाठी लागतील त्या गोष्टी बऱ्यापैकी माझ्याकडे आहेत. त्याचबरोबर ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यावर फुल ऍब्सोल्यूट 100% काम करण्याची माझी तयारी आहे. हे सांगणं अतिशय महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून आपण काय व्हॅल्युएट करू शकतो कारण अल्टिमेटली स्किल्स कॅन बी लर्न स्किल्स आत्मसात केले जाऊ शकतात. पण एक माणूस म्हणून आपण स्वतः जे आहोत ते आपले बेसिक ऍसेट आहे. त्याच्यावर आधारित आपण व्यक्ती म्हणून कसे इतरांपेक्षा चांगले आहोत हे आपल्याला सांगावं लागेल जेणेकरून या ज्या स्किल सेट्स किंवा हे जे क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला आत्मसात करता येतं किंवा शिकता येतं. पण एक व्यक्ती म्हणून आपण जे आहोत इतरांपेक्षा चांगले कसे आहोत किंवा इतरांपेक्षा चांगल्या सिच्युएशन मध्ये कसे आहोत जेणेकरून कंपनीला फायदा होईल ते आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की ऑफिस टाइम मध्ये तुम्ही नॉन वर्क रिलेटेड स्टफ काम करता का? फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब वगैरे? तर याचं उत्तर सकारात्मक म्हणजे नाही असं आहे. त्याचबरोबर जर कंपनीच्या कामामध्ये ज्या गोष्टी लागत असतील कंपनीच्या कामासाठी माझा जॉब डिस्क्रिप्शन फुलफिल करण्यासाठी जर मला युट्यूबचा ऍक्सेस लागत असेल तर मी तेवढाच वापरेन किंवा कंपनीच्या कामासाठी जर मला सोशल मीडिया लागत असेल तर तेवढाच वापरेन. मी कंपनीच्या पॉलिसी आहेत त्या माझ्यासाठी फ्रेमवर्क करेल आणि त्यानुसारच मी हे सगळं वापरेन. माझ्या वैयक्तिक कामासाठी मी ऑफिस वेळच किंवा ऑफिस रिसोर्सेसचा वापर करणार नाही हे स्पष्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो की तुझ्या बॉसला जर आम्ही फोन केला असेल तुझ्या बॉसला किंवा तुझ्या कलिगला विचारलं तुझ्याबद्दल कोणत्या 3 निगेटिव्ह गोष्टी तर सांगतील? आता हा लोडेड प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला सकारात्मक राहायचंय. सांगता माझं वैयक्तिक मत असं असेल की तुम्ही कोणालाही जरी बॉसला किंवा माझ्या एक्स कलिगला किंवा मित्रांना फोन केला आणि जर त्यांनी काही निगेटिव्ह सांगितल्या तर तुम्ही मला त्या प्लीज सांगा कारण त्याच्यावर मला काम करायला आवडेल. माझ्या मतानुसार तर मी असं काही केलेलं नाहीये पण तरी पण माझ्याकडून काही चुका जर होत असतील आणि त्या माझ्या मित्रांनी किंवा माझ्या सिनियरनी किंवा माझ्या बॉसनी माझ्या नजरेत आणून दिल्या किंवा तुम्ही मला हेल्प केली तर मी त्यावर नक्की काम करेन. हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. हे उत्तर मला मी वैयक्तिक असं दिलं असतं. आता तुमचं उत्तर वेगळं असू शकेल. असं बोलू शकत नाही आपण की जर बॉसने माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी नाही तर मी बॉसच्या 6 सांगतोय चुकीच्या गोष्टी असं अजिबात त्या तू महिन्यामध्ये जायची अजिबात गरज नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असं असू शकतो की तुमच्या करिअरमध्ये सगळ्यात मोठा सेटबॅक काय बसलेला आहे तुम्हाला? तर हे पण सांगता आलं पाहिजे. सेटबॅक तुम्हाला काय बसला असेल आता याचं प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. माझ्या करिअरमध्ये सेटबॅक जर असेल तर मी असं म्हणेन की सेटबॅक असं म्हणता येईल की सीसीएने गेल्यानंतर नंतरचे 6 महिने किंवा 8 महिने मी जॉब शोधताना जास्त कष्ट घेतले नाहीत असं म्हणता येईल. आणि तो जो ते जे गोल्डन पिरियड होता 6 महिने 8 महिन्याचा तो जर मी व्यवस्थित वापरला असता तर सिच्युएशन वेगळी असती किंवा
वेगळ्या दिशेने माझं करिअर गेलं असतं असं बोलता येईल. हा सेटबॅक आपल्याला प्रामाणिकपणे सांगता आला पाहिजे आणि तो सेटबॅक आहे हे मान्य करणं ही पण खूप मोठी गोष्ट असते. बऱ्याच लोकांना हे वाटतं की माझ्या करिअरमध्ये सेटबॅक नाहीच आहे, असं होऊ शकत नाही. सेटबॅक असतात, फक्त ते आपल्याला मान्य करायचे नसतात किंवा आपल्याला माहिती नसतात. आणि जर एखाद्याने आपल्याला हे सेटबॅक नजर आणून दिले तर आपण त्याचे आभार मानले पाहिजे ऍक्च्युली, की त्यांनी विचार करून आपल्याला सांगितलं की तुझ्या करिअरमध्ये हा सेटबॅक पॉझिटिव्ह इंटेन्शन सांगतोय तो, हे लक्षात घ्या. हा करिअरमध्ये हा सेटबॅक जर बसला नसता तुला तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती. त्यामुळे या गोष्टी आपल्याला बेसिकली बॉटम लाईन अशी आहे की आपण सकारात्मक राहायचंय, आपण परफेक्ट नाही हे आपण मान्य करायचंय, आपलं देअर इज अ ह्यूज स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट हे पण मान्य करायचंय. त्याचबरोबर आपले स्किल सेट्स, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, अप्रोच, ॲटिट्यूड आणि मेंटल कंडिशनिंग, फिजिकल कंडिशनिंग, अडॅप्टेबिलिटी, फ्लेक्सिबिलिटी हा जॉब करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरेल हे आपल्याला सांगायचं. आणि हे सर्व काम करण्यासाठी मीच योग्य व्यक्ती आहे हे आपल्याला सेल करायचं समोरच्या व्यक्तीला, हे लक्षात घ्या. त्यानंतर शेवटचा त्यांचा प्रश्न असा असू शकतो की समजा तुम्ही एखाद्या मिटिंगला चाललाय आणि तुमचा बॉस बेसिकली लेट झाला काही कारणामुळे, आणि तो बॉस तुम्हाला फोन करून सांगतोय की अरे कस्टमरला सांग की मी थोडा लेट होतोय, पण कस्टमरला सांग की मी ट्रॅफिक मध्ये आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल. तर या सिच्युएशन मध्ये तुम्ही कस्टमरला खोटं बोलेल का, जर खोटं सांगाल का, किंवा तुम्ही काय सांगाल? तर अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे बेसिकली त्या इंटरव्ह्यूला तुम्हाला असं विचारायचं तुम्ही कस्टमरशी खोटं बोलाल का फर्स्ट ऑफ ऑल, आणि बॉस चुकीची गोष्ट सांगते तुम्ही ऐकाल का. याचं उत्तर असं असू शकेल की ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ऑब्जेक्टिव्ह हे आहे की कस्टमरला सांगायचं आहे की आम्ही योग्य वेळेत पोहोचू शकत नाही आणि इंटरव्ह्यू आपला मीटिंग थोडी लेट सुरू होईल. तर माझ्या वैयक्तिक मतानुसार बॉस ट्रॅफिकमध्ये हे आहे हे न सांगता मी त्याला फोन करून सांगेन की सर मी ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहे, जर पोहोचलो असेल तर मी ऑफिसमध्ये पोहोचलेलो आहे, पण तुम्ही जर 15-20 मिनिट मला जर दिले तर आय जस्ट फिनिश सम इम्पॉर्टंट टास्क, कारण तो अतिशय क्रुशियल आहे. आणि त्यानंतर मग बेसिकली मेजॉरिटी केसमध्ये जर व्यक्ती समोरची तुमचे रिलेशन चांगले असतील तर ते 15 मिनिट आपल्याला मिळतात. मला सांगायचा मुद्दा असा आहे की बॉसने खोटं बोलायला सांगितलं ते आपण करत नाहीये, आणि कस्टमरला हे इन्फॉर्म करणं अतिशय महत्वाचं आहे की बॉसला यायला वेळ लागणार आहे, त्यामुळे मीटिंग आपण डिले करतोय. आणि जर व्यक्ती तो क्लायंट जर मीटिंग डिले करायला मान्य नसेल त्याला, तर आपण मीटिंग सुरू करतो आणि बॉसची वाट बघतो. आपण मीटिंग बॉस येईपर्यंत कंटिन्यू करतो आणि बॉस आल्यानंतर ऑब्व्हियसली तो पार्टिसिपेट होतो. आणि बॉसला असं जर असेल, जर कस्टमरला याला पण याच्यासाठी पण कस्टमरला सांगावं लागतं की बॉस थोडे माझे उशिरा येत आहेत, ट्रॅफिक वगैरे मी सांगत नाही, बॉस हे उशिरा येत आहेत काही कारणामुळे, आपण मीटिंग सुरू करू शकतो, तो पण त्या बॉस जॉईन होतील, इट इज ओके. कस्टमर जर असं ओके म्हणाले तर मग आपण बॉसला सांगायचं की कस्टमर असं म्हणतायत की आपण मीटिंग सुरू करूया आणि बॉस येतील तेव्हा ते जॉईन होतील. म्हणजे मी खोटं पण बोलत नाही आणि कस्टमरला सांगतोय पण की मीटिंग मध्ये थोडासा डिले होऊ शक्यता आहे. तर हे सुवर्णमध्ये काढण्याचा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेमचे सिम्पटम्स किंवा प्रॉब्लेमचे बाकीचे फाटे आहेत ते आपल्याला अवॉइड करता आले पाहिजेत. आणि हा प्रश्न बेसिकली लोडेड असतो. याचं डायरेक्ट उत्तर आपण असं देऊ शकतो की हा बेसिकली कोणाची खोटं बोलणं किंवा हे कोणालाही अंधारात न ठेवता आपण जो प्रॉब्लेम जो आहे, बॉस लेट येण्यामुळे कस्टमरची मीटिंग कॅन्सल होऊ शकते किंवा मीटिंग लेट होऊ शकते, हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, अप्रोच आपला हा पॉझिटिव्ह होता हे सांगता येईल. तर अशा प्रकारचे हे प्रश्न विचारून समोरची व्यक्ती जी आहे इंटरव्ह्यूअर, हे आपण कोण आहोत, आपले कॅरेक्टर काय आहे, आपली विचारसरणी काय आहे, आपली मानसिक उंची किती आहे, आपली बौद्धिक उंची किती आहे, हे सगळं चेक करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याची उत्तरं जर आपण नेहमी सकारात्मक आणि ओपन टू लर्निंग, ओपन फ्लेक्सिबल, अडॅप्टिव्ह आणि देयर इज ह्यूज स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट अशा ॲटिट्यूडने दिली तर आपल्याला 100% त्याचा फायदा होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ऑब्व्हियसली परत एकदा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर पाहताय, त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अशा भन्नाट चर्चा आपण करत असतो ज्याचा टिपिकली मार्केटमध्ये किंवा आपण इतर मित्रमंडळी वगैरे अशा गोष्टींची चर्चा करत नाही, पण ते अतिशय महत्वाचे असतात. त्यामुळे पहिला जॉब, दुसरा जॉब, चौथा जॉब, 5वा जॉब, शेवटचा जॉब, याच्या व्यतिरिक्त या ज्या गोष्टी आहेत, या ज्या सॉफ्ट स्किल्स आहेत, त्याच्याबद्दल आपण नेहमी असं बोललं पाहिजे जेणेकरून ज्या व्यक्तीने चुका केलेल्या आहेत, फॉर एक्झाम्पल आम्ही या चुका ऑलरेडी केलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही काही शिकू शकलात तर तुमचा वेळ वाचेल, पैसा वाचेल आणि श्रम वाचतील. आणि जर तुम्हाला स्वतः चुका करायच्या असतील तर यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू व्हेरी मच.